KDCAचे अर्धशतक. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कल्पक दूरदृष्टीतून साकारलेल्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत आपले सहर्ष स्वागत. मित्रहो, कोल्हापूरच्या क्रिकेटला तर शतकी परंपरा लाभली आहे. अगदी 1916 सालामध्ये कोल्हापूर क्रिकेट क्लबची स्थापना झाली आणि क्रिकेटचं नवं युग करवीर नगरीत अवतरलं. सन 1932 मध्ये छत्रपती शहाजी महाराजांनी देवास 11 हा संघ क्रिकेट खेळण्यासाठी कोल्हापुरात आणला. 1944 ते 1947 या काळातील नॉर्थ कोट शील्ड आणि सोनटक्के शील्ड ह्या स्पर्धा त्यावेळी खूपच लोकप्रिय ठरल्या. तसेच दाभोलकर शील्ड, अमर शील्ड, सरलष्कर बहादूर लीग स्पर्धा, राजाराम मेमोरियल आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा इत्यादी स्पर्धा जबरदस्त चुरशीच्या आणि अटीतटीनं होत असत. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची अशी ही क्रिकेट वेडाची परंपरा. बहुतांश सामने हे सध्याचे शिवाजी स्टेडियम आणि KSAच्या हिरवळीवरच होत असत. या दोन्ही मैदानावर आजवर झालेल्या अनेक स्पर्धा, गौरव सामने, पश्चिम विभाग विरुद्ध वेस्ट इंडिज सामना, इंग्लंडचा शालेय संघ विरुद्ध कोल्हापूर जिल्हा संघ, 25 वर्षाखालील भारत विरुद्ध श्रीलंका सामना, विल्स ट्रॉफी आणि अनेक रणजी सामन्यातील दिग्गजांच्या फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा कोल्हापूरच्या क्रिकेट शौकीनांनी आनंद लुटला आहे. कोल्हापूरचं नाव जागतिक क्षितिजावर झळकण्यास 19 नोव्हेंबर 1983 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध पश्चिम विभाग यांच्यामधील काउंटी सामना कारणीभूत ठरला. कोल्हापूर बरोबरच आसपासच्या जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील क्रिकेट शौकीनांना रिची रिचर्डसन, रिचर्ड्स, ग्रीनिज, गोम्स, हार्पर, रॉबर्ट्स या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खेळाडूंचा प्रत्यक्ष खेळ पाहण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचे व्यवस्थापक वेस्ली हॉल यांनी सामन्याचं व्यवस्थापन, आदरातिथ्य आणि क्रीडांगण याबद्दल कौतुकाचे गौरवोद्गार काढले. कैलासवासी विजय हजारे, कैलासवासी मुश्ताक अली, विक्रमवीर कैलासवासी भाऊसाहेब निंबाळकर, SR पाटील, पांडुरंग साळगावकर, भारतीय महिला क्रिकेट संघातील अमृता शिंदे, अनुजा पाटील हिच्याबरोबर अनेक रणजीपटू, शिवाय 14, 16, 19 आणि 23 वर्षाखालील युवक युवती आपल्या चमकदार कामगिरीनं क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेत आहेत. ही बाब सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या दृष्टीनं गौरवास्पद आणि तितकीच अभिमानास्पद आहे. क्रिकेट म्हणजे सर्वस्व मानलेल्या दिग्गज खेळाडूंची कोल्हापुरात तर अजिबात वानवा नाही. म्हणूनच तर महिपतराव इंदुलकर, सयाजीराव धनवडे, भाऊसाहेब निंबाळकर, DR पाटील यांच्या 2 आणि 3 पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या कोल्हापुरातील क्रिकेटचा डंका या महान क्रिकेटपटूंनी देश विदेशात गाजवला. स्थानिक परिस्थिती आणि क्रीडा क्षेत्रातील अडचणी यामुळे तरुण पिढीस जसा वाव मिळायला हवा तसा तो मिळत नाही हे लक्षात घेऊन आणि शहर तसेच जिल्ह्यातील क्रिकेट खेळामध्ये सुसूत्रता यावी, क्रिकेटचा दर्जा सुधारावा हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनची स्थापना गोपाळराव घोरपडे यांनी 1968 साली केली. संस्था स्थापनेची मूळ कल्पना किड्साच्या म्हणजेच कोल्हापूर इंटर डिपार्टमेंटल स्पोर्ट्स असोसिएशन या माध्यमातून गोपाळराव घोरपडे आणि त्यांचे सहकारी यांच्या विचारातून KDCA आकारास आली आणि संस्थेच्या कार्यास प्रारंभ झाला. शांतीनाथ पाटणे आणि MP शिंदे घोसरवाडकर यांच्या कारकिर्दीत आंतर महाविद्यालयीन साखळी ट्रॉफी, आंतरजिल्हा क्रिकेट, कुचबिहार ट्रॉफी, पाटणे आंतर महाविद्यालयीन रौप्य करंडक, पाटील बंधू खुली साखळी स्पर्धा, वसार रौप्य ढाल, मुंबई महाराष्ट्र रणजी, भाऊसाहेब निंबाळकर गौरव सामना, जसदनवाला आंतरजिल्हा स्पर्धा, शिंदे घोसरवाडकर ट्रॉफी आदी स्पर्धांमुळे वातावरण क्रिकेटमय असायचं. यातूनच कोल्हापूर जिल्हा संघानं तर 3 वेळा जसदनवाला आंतरजिल्हा स्पर्धा जिंकून महाराष्ट्राचं अजिंक्यपद मिळवलं आणि राज्यात कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं. जिल्ह्यातील 10 तालुके, त्याचप्रमाणे 35 क्लब्स आणि 1200 खेळाडू जिल्हा असोसिएशनशी संलग्न आहेत. अशा या कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीमध्ये 1982 ते 2009 या काळात बाळ पाटणकर यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तर 2009 ते 2012 या काळात ऋतुराज इंगळे यांनी अध्यक्षपद भूषवत आपल्या सहकाऱ्यांसोबत हा वारसा पुढे चालवला. आजच्या घडीला अध्यक्ष बाळ पाटणकर
आणि सर्व सहकारी KDCAचं कार्य नेटानं पुढे नेत आहेत. तसेच संस्थेच्या सचिव पदावर कार्यरत असलेले मोहन भुईंबर आणि विजय भोसले यांची अनमोल साथ लाभली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या अथक प्रयत्नातून MCAच्या घटनेत सन 2005 साली ऐतिहासिक बदल केल्यापासून कोल्हापूरसह 21 जिल्ह्यांना खऱ्या अर्थानं लाभ होत क्रिकेट क्षेत्रामध्ये बदलाचे वारे वाहू लागले. अलीकडच्या काही वर्षात कोल्हापूरचे खेळाडू सातत्यानं चमकदार कामगिरी करत असल्याचं चित्र दिसत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील संघांनी तर उपांत्य फेरी ते अंतिम फेरीपर्यंत दमदार धडक मारली आहे. सन 2015 मधील निमंत्रित स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील संघ हा राज्यस्तरावर अजिंक्य ठरला आहे. हे यश अधोरेखित करण्यायोग्य आहे. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रगतीच्या वाटचालीत सभासद, आश्रयदाते आणि प्रायोजक यांची मोलाची मदत नेहमीच असायची. कैलासवासी सरदार विजयसिंह कदम भोपेराव आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, कैलासवासी जवानमल गांधी चषक, कैलासवासी तात्यासाहेब पाटणे चषक, महागावकर ग्रामीण चषक, कैलासवासी कॅप्टन दीपक शिंदे नेसरीकर अ, ब आणि क गट स्पर्धा, कैलासवासी मालती पाटील चषक क्रिकेट स्पर्धा, कैलासवासी विजया खानवलकर 14 वर्षाखालील आणि विश्वनाथ खानवलकर 16 वर्षाखालील स्पर्धा, कैलासवासी बाबा भोसले क्रिकेट स्पर्धा अशा स्पर्धांमुळे वर्षातील 8 महिने जिल्ह्यातील क्रिकेटचं वातावरण नुसतं ढवळून निघालेलं असतं. कधी एकदा स्पर्धेस प्रारंभ होतो याकडे संघांचे डोळे लागून राहिलेले असतात. मिरची KPL 2012, 2013, 2014 आणि 2015 या विद्युत झोतात झालेल्या T20 स्पर्धेनं तर कोल्हापूरच्या क्रिकेट विश्वात एक नवा इतिहास रचला. फ्लडलाईट मधील क्रिकेटचा थरार जिल्ह्याच्या हजारो तरुण आणि आबालवृद्धांनी अनुभवला. आज कोल्हापुरातील 34 क्रिकेटपटूंनी कसोटी सामने, एक दिवसीय सामने, त्याचप्रमाणे रणजी करंडक, महिला खुला गट आणि T20 या स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवला आहे. या संख्येमध्ये आणि रणजी खेळाडूंच्या यादीमध्ये कोल्हापूरकरांचा सहभाग आणखी कसा वाढेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे भविष्यकालीन नियोजित उपक्रम: कोल्हापूरला स्वतंत्र क्रिकेटचे मैदान व्हावे, त्याचबरोबर विक्रमवीर भाऊसो निंबाळकर यांच्या नावाने एकात्मिक क्रिकेट विकास केंद्र अंतर्गत 12 महिने प्रशिक्षण आणि सराव सुरू व्हावा यासाठी प्रशिक्षण केंद्र तयार करणे, कोल्हापूरचं नाव सुवर्णाक्षरानं नोंदलं जावं यासाठी अथक परिश्रम घ्यायचे आहेत. यासाठी आपली साथ, सोबत आणि प्रोत्साहन तर हवेच हवे. आपल्या अनमोल सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.